नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता 7वीतील इतिहास पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 स्वराज्याचा कारभार हा पाठ अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कधी केली? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तेपासून, परकीय सत्ता म्हणजे कोणती सत्ता? तर इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज या सत्तेपासून भारताला मुक्त करायचे आणि लोककल्याणावर आधारित स्वतंत्र असे आपले राज्य बनवायचे असे त्यांनी ठरवले होते। रयतेचे राज्य म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी किंवा लोकांच्या हितासाठी असलेले राज्य म्हणजे स्वराज्य असे थोडक्यात म्हणता येईल। त्यांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय करून घेतला। तर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक कधी करून घेतला? तर 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर मोठ्या थाटामाटात हा राज्याभिषेक त्यांनी विद्वान गागाभट यांच्या हस्ते वैदिक पद्धतीने करून घेतला। तसेच या स्वराज्यात अनेक जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता, जसे की महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश त्यांनी अंतर्भूत होता। तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता। अशा रीतीने त्यांनी विस्तारित केलेल्या स्वराज्याचा कारभार योग्य असा चालावा किंवा सुरळीत व्हावा यासाठी त्यांनी लोकांच्या कल्याण साधले जावे यासाठी त्यांनी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली। तर आज आपण या पाठात याविषयी माहिती अभ्यासणार आहोत। प्रथमतः शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान कशासाठी नेमले होते हे पाहूया। शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले होते। जेव्हा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला आणि त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमले। तर ते कशासाठी नेमले? तर राज्याच्या सोयीसाठी किंवा राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी 8 खात्यांमध्ये विभागणी केली। 8 खाते म्हणजे प्रत्येक खात्यासाठी एक वेगवेगळा असा प्रमुख नेमला आणि त्यांच्या 8 खात्यांचं प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनले। आणि या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांच्या पदावरून त्यांना दूर करणे हा अधिकार कोणाला होता? तर शिवाजी महाराजांना। कारण अष्टप्रधान मंडळ हे कोणी नेमले होते? तर शिवाजी महाराजांनी नेमले होते। त्या कारण अष्टप्रधान मंडळाची सर्व जबाबदारी ही शिवाजी महाराजांकडे होती। तर आपापल्या खात्याच्या कारभारासाठी हे प्रमुख महाराजांना जबाबदार होते। शिवाजी महाराजांनी हे अष्टप्रधान मंडळ कशावर आधारित नेमले होते? तर महाराजांनी प्रत्येक प्रमुखांच्या मधील गुण व कर्तृत्व पाहून त्यांनी अष्टप्रधान मंडळाची निवड केली होती आणि त्या बदल्यात त्यांना जे काम करत होते त्या बदल्यात त्यांना इनाम किंवा वतने दिली जात होती किंवा जहागिऱ्या किंवा रोख पगार दिला जात होता। तर शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळामध्ये कोणकोणते प्रमुख आहेत ते आपण पाहूया। तर शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ मोरो त्र्यंबक पिंगळे यांनी प्रधान म्हणून काम पाहिले। जे की शिवाजी महाराजांचा राज्यकारभार होता तो राज्यकारभार कसा चालवावा किंवा जिंकून घेतलेला प्रदेश, शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकून घेतले होते, जसे की रायगड, सिंधुदुर्ग या प्रदेशाची व्यवस्था कशी पाहायची हे कामकाज मोरो त्र्यंबक पिंगळे यांच्याकडे होते। तर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य म्हणून रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे कामकाज पाहत होते। तर त्यांचे कामकाज काय होते? राज्याचा जमा खर्च पाहणे, म्हणजे शिवाजी महाराजांनी जे प्रदेश जिंकून घेतले आहे त्या प्रदेशामध्ये जो जमा खर्च येत होता त्या जमा खर्चाचे कामकाज पाहण्याचे काम कोणाकडे होते? तर रामचंद्र नीलकंठ मुजुमदार यांच्याकडे होते। तर अण्णाजी दत्त हे अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव होते। सचिवाचे कामकाज काय होते? तर सरकारी आज्ञापत्र तयार करणे। तर शिवाजी महाराजांनी
सरकारी आज्ञापत्र जी पत्रे पाठवली जायची ती आज्ञापत्रे तयार करण्याचे काम कोणाकडे दिले होते तर अण्णाजी दत्तो यांच्याकडे दिले होते. तर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळीमध्ये मंत्री म्हणून दत्ताजी त्रिंबक वाकनीस यांनी काम पाहिले. तर त्यांचे कामकाज काय होते? पत्रव्यवहार सांभाळणे, येण्या जाणाऱ्या पत्रव्यवहारांची देखरेख करणे हे कामकाज कोणाचे होते तर दत्ताजी त्रिंबक वाकनीस यांचे होते. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सरसेनापती कोण होते तर हंबीरराव मोहिते. त्यांचे कामकाज काय होते तर सैन्यांची व्यवस्था ठेवणे व राज्यरक्षण करणे. शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये जे सैन्य होते त्यांच्या खाण्यापिण्याविषयी ची व्यवस्था पाहणे किंवा त्यांना काय काय लागते याची व्यवस्था पाहणे व राज्याचे रक्षण करणे, जिंकून घेतलेल्या प्रदेशाचे रक्षण करणे हे काम कोणाचे होते तर हंबीरराव मोहिते यांचे होते. सुमंत म्हणून कोणी कामकाज पाहिले तर रामचंद्र त्रिंबक डबीर. ते काय होते? सुमंत होते. परराज्यांशी संबंध ठेवणे म्हणजे परराज्ये इतर कोणकोणती परराज्ये आहेत त्यांच्याशी संबंध कसा ठेवायचा ह्याचे काम रामचंद्र त्रिंबक डबीर यांचे होते. आणि निराजी रावजी या न्यायाधीश होते. मोरेश्वर पंडितराव यांचे कामकाज धार्मिक व्यवहार पाहणे हे होते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.